राज्यात आगामी विधानसभा निवडणूक ही दिवाळीनंतर होणार असली तरी देखील राजकीय पक्षांनी गेल्या महिन्याभरापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या प्रमुख नेत्यांसमोरच आव्हान उभं राहणार असल्याची चित्र सध्या काही मतदारसंघात पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना आगामी विधानसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2009 पासून ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, पण यंदाची निवडणूक त्यांना टफ जाण्याची शक्यता अधिक आहे। रवींद्र चव्हाण यांना यंदाची निवडणूक टफ जाण्याची कारणं नेमकी कोणती आणि काय आहेत, तसंच भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीला आपल्याकडे वळवण्यात यश मिळणार का, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। 2019 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली। तेव्हापासूनच या मतदारसंघावर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचं वर्चस्व राहिलंय। या मतदारसंघात कोकणी, गुजराती, मारवाडी असे बहुभाषिक लोक राहत असून त्यांची मतं ही पूर्वीपासूनच भाजपलाच मिळतात। डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासूनच्या निवडणुका पाहिल्या तर त्याचा अंदाज आपल्याला येईल। 2009 मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या रवींद्र चव्हाण आणि मनसेच्या राजेश कदम यांच्यात लढत झाली होती। यामध्ये रवींद्र चव्हाण यांना 61,104 मते मिळाली होती, तर मनसेच्या राजेश कदम यांना 48,777 मते मिळाली आणि चव्हाणांनी कदमांचा 12,327 मतांनी पराभव केला होता। 2014च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने इथे भाजप, शिवसेना आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली होती। या तिरंगी लढतीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण विजयी झाले। चव्हाण यांना 83,872 तर शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांना 37,647 मतं मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकाची 11,978 मतं मनसेच्या हरिश्चंद्र पाटील यांना मिळाली होती। या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांचा 46,225 मतांनी पराभव केला होता। मागच्या 2019च्या निवडणुकीत भाजप, मनसे आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत झाली, परंतु मुख्य लढत ही भाजप आणि मनसेमध्येच झाली। त्यामध्ये भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी मनसेच्या मंदार हळवे यांचा 41,311 मतांनी पराभव केला होता। त्यावेळी चव्हाण यांना 86,227 तर हळवे यांना 44,916 मतं मिळाली। गेल्या तीनही निवडणुकीत भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्या मतामध्ये वाढ झालेली आपण पाहिली, तरीही त्यांना यंदाची निवडणूक टफ जाण्याची शक्यता का वर्तवली जाते असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याची नेमकी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊ। रवींद्र चव्हाण यांच्या स्वतःच्याच डोंबिवली विधानसभा मतदारसंघात काही वर्षांपासून अनेक कामे रखडलेली आहेत। त्याचप्रमाणे डोंबिवली परिसरात MIDCला लागत असलेल्या आगी, परिसरातील फेरीवाल्यांचे प्रश्न, भयंकर वाहतूक कोंडी यांसारखे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत आणि ते मार्गी लागलेले नसल्यामुळे रवींद्र चव्हाणांना यंदाची निवडणूक जड जाणार असं चित्र आहे। रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असून देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाहीये। त्यांनी अनेक वेळा मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली आहे, पण महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याची कुजबूज ऐकायला मिळतेय। भाजपकडून जरी त्यांना उमेदवारी मिळाली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून टफ फाईट मिळणार असल्याचं चित्र दिसतंय। चित्र असं दिसत असलं तरी महाविकास आघाडीला भाजपच्या या बालेकिल्ल्यात यश मिळवणं वाटतं तितकं सोपं नाहीये। त्यासाठी महाविकास आघाडीला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, नागरिकांमधील नाराजीवर स्वार व्हावं लागेल। महाविकास आघाडीकडून अद्याप तरी या मतदारसंघावर कोणीही दावा केला नाहीये, पण भाजपला इथे खरं आव्हान हे महाविकास आघाडीचं नसून मनसेचं आहे। कारण गेल्या 2009 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनीच भाजपला आव्हान दिलंय। मनसेला इथे चांगली मतं मिळाली आहेत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे या मतदारसंघात आपला उमेदवार निश्चितपणे उभा करू शकते। शेजारच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात देखील मनसेचे राजू पाटील हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांची देखील ताकद इथे फायद्याची होऊ शकते। ही सद्यस्थिती पाहता यंदाही डोंबिवली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे। अशी तिरंगी लढत झाली
तर ही लढत लक्षवेधी ठरेल आणि त्यामुळे इथे नेमकी कोण बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।